हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 82 82 72 27 आणि 87 93 75 16 25. पलूस न्यूज एक्सप्रेसच्या बातमीने प्रशासनाला जाग. पुलाचे धोकादायक जॉईंट दुरुस्त, मात्र विद्युतीकरण कोनशिला अजूनही प्रतीक्षेत. आमनापूर अंकलखोप पुलाच्या दुरावस्थेबाबत पलूस न्यूज एक्सप्रेसने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. पुलावरील वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असलेल्या जॉईंटची तातडीने दुरुस्ती करण्यात आली असून त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. मात्र विद्युतीकरण आणि पुलाच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या आणि महापुरात पडलेल्या दोन्ही कोनशिलांकडे अद्यापही प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याचं दिसून येतंय. पुलाच्या स्थापनेशी संबंधित असलेल्या या कोनशिला गेल्या अनेक महिन्यांपासून मूळ जागेवर बसवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कार्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी कायम आहे. पलूस न्यूज एक्सप्रेसने पुलावरील धोकादायक जॉईंट, पडलेल्या कोनशिला आणि विद्युतीकरण बाबत प्रशासनाच्या उदासीनतेचा मुद्दा लावून धरल्यानंतर जॉईंट दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं. मात्र कोनशिलांची पुनर्स्थापना कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. पुलाची सुरक्षितता जशी महत्त्वाची आहे तसाच त्याचा ऐतिहासिक वारसाही जपला गेला पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने आता कोनशिलाच्या पुनर्स्थापनेसह उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.